दिवाळीच्या निमित्त खरेदीसाठी मुंबईतील दादर मार्केट आणि नागपूरमध्ये गर्दी झाली। दिवाळी सण उत्साहात साजरा व्हावा म्हणून नागरिकांची साहित्य खरेदीसाठी लगबग पाहायला मिळते। ही दोन दृश्य आपण पाहतोय। दादरमधून निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले। निखिल, आपण पाहतोय दादरमध्ये कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे, काय सांगाल, काय आहे सद्यस्थिती दादरमध्ये? नक्कीच आपण आता दादर मार्केट परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी पाहिलं तर दिवाळीला सुरुवात झालेली आहे आणि काहींची जी तयारी आहे, खरेदी आहे ती देखील अजूनपर्यंत बाकी आहे। पूर्ण मार्केटमध्ये आपण पाहिलं तर या मार्केटमध्ये कुटुंब आहेत ते स्वतः या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आलेले आहेत। खास करून कंदील असतील, त्यासोबत हार आणि सजावटीचे साहित्य आहे ते मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ज्या चायना लाईट्स आहेत त्याचा मात्र या ठिकाणी आवक आहे कमी आपल्याला पाहायला मिळते, परंतु जी सजावटीची साहित्य आहेत त्यांची आवक मात्र मोठ्या प्रमाणात आहे आणि तीच गर्दी आपल्याला या दादर परिसरात पाहायला मिळते। या दादर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कपड्यांची दुकानं देखील आहेत, त्यामुळे कपडे खरेदीसाठी देखील यावेळी नागरिकांनी भर दिल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते। त्यासोबतच फुल मार्केट परिसरात देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। ज्वेलर्स आणि ज्वेलरी खरेदी करण्यासाठी देखील ही गर्दी आहे ती पाहायला मिळते। आज निखिल, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। नागपूरमध्ये देखील ही स्थिती आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। गजानन, नक्कीच मी सध्या आहे नागपुरातील सीताबर्डी मार्केटमध्ये आणि ही प्रचंड मोठी गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो। आज धनतेरस आहे आणि प्रत्येकाला काहीतरी नवीन खरेदी करायची असते, त्यामुळे कपडा बाजारामधली ही गर्दी आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक जे आहे ते खरेदीसाठी बाहेर पडलेले आहे आणि नागपूरसह विदर्भामध्ये यावेळेस दिवाळीला जवळपास 4,000 कोटींची उलाढाल होईल असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आलेला आहे। कपडा बाजार, इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू, मिठाई आणि ज्वेलरी यामध्ये सगळ्यात जास्त मागणी जी आहे, गर्दी जी आहे, उत्साह आपल्याला त्या दुकानांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सीताबर्डीचं हे मार्केट आहे, यावर्षी हॉकर्स फ्री झोन झालं तरीही मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मुख्य दुकानदार जे आहे ते आनंदी आहे, कारण की पहिल्यांदाच हॉकर्स फ्री झोन झाल्यामुळे इथले जे मुख्य दुकानदार आहेत त्यांना त्यांच्याकडे ग्राहकांचा कल जो आहे तो आपल्याला दिसून येतोय। हे बघा, छोटे मोठे सजावटीचे साहित्य घेण्यासाठी, कपडे घेण्यासाठी, इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू घेण्यासाठी लोकांचा हा मोठा उत्साह आपल्याला नागपूरच्या बाजारामध्ये पाहायला मिळतोय। सीताबर्डी हे मध्य भारतातील एक प्रसिद्ध मार्केट आहे आणि हजारोच्या संख्येने लोक जे आहे ते वेगळ्या भागामधून या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात आणि आज आपल्याला निश्चित धन्यवाद गजानन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।